जे नगरसेवक असतील, पदाधिकारी असतील, त्यांच्यानी गोळा करायचा चालू आहे. जिल्ह्यातनं चंदगड 11 ठिकाणाहून मदत आली. परत शाहूवाडी असेल, राधानगरी असेल, शिरोळ तालुका असेल, सांगली पुण्यातनं पण साहेबांच्या आव्हानाला देऊन आता मागायतरी एक IT चा जो ग्रुप आलता, त्या मुली होत्या 8 मुली. त्यांनी स्वतःच्या पगारातनं जवळजवळ त्यांनी मला वाटतं 60 का 70 किलो तांदूळ आणून दिलेला आहे त्यांनी. म्हणजे भावना ही जी निर्माण होते त्याला महत्त्व, ते चांगली गोष्ट आहे. आणि पाऊस देखील काही थांबणा झाला आहे. निसर्गाचा काय रोष याला आहे, हा सगळा आपला हवामान बदलाचा प्रकार आहे. आई महालक्ष्मी चरणी, तुळजाभवानी चरणी प्रार्थना आहे की लवकरात लवकर या सगळ्या संकटातनं महाराष्ट्राला मुक्ती मिळते, बळीराजा सुखी होऊ दे, हे आपल्या माध्यमातून सांगायचं आहे. आणि अजून देखील मदत द्यायची चालू आहे. 29 तारखेला ही मदत त्या भागामध्ये पोच होणार आहे. डायरेक्ट ज्या त्या कुटुंबाच्या हातामध्ये ही मदत जाणार आहे. त्या पद्धतीनं बंटी साहेब मायक्रो लेवलला ते प्लॅनिंग चालू आहे. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.